जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल तर येणारं 2025 हे वर्ष तुमच्यासाठी मिश्र परिणाम घेऊन येणारं आहे. याचाच अर्थ असा, जर तुमचा कल अध्यात्माकडे असेल, जर तुम्ही देवाचं नाम जप चालू ठेवलं किंवा आध्यात्मिक ज्ञान संपादन केलं तर मात्र हे वर्ष तुमच्यासाठी फार जास्त चांगले असणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही अध्यात्माकडून किनारा करून घेतला, म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले तर मात्र ह्या वर्षात तुमच्या आयुष्यात खूप जास्त टेन्शन्स येण्याची शक्यता आहे. तसेच ह्या वर्षात तुम्ही डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकता. एखादी विदेश गमनाची संधी सुद्धा ह्या वर्षात तुमच्याकडे येऊ शकते, तर ती संधी नक्कीच घ्या. ह्या वर्षात तुमची आध्यात्मिक प्रगती नक्की करा आणि आपले मन शांत ठेवा. धन्यवाद. जय माता दी.